नमस्कार, मी कुणाल पाटील. मी आनंदी कुणाल पाटील. हिच्या करियन राईस चॅनलमध्ये मी आज तुम्हाला चिकन फ्राईड राईस दाखवणार आहे. पण आपण चिकन फ्राईड राईस म्हणजे फक्त चिकन आणि फक्त अंड आणि राईस घालत नाही, तर आपण त्यामध्ये भरपूर व्हेजिटेबल्स घालतो. हे माझं व्हेरियंट आहे ज्या पद्धतीत मी फ्राईड राईस बनवतो. भरपूर भाज्या घालायच्या, भरपूर अंड, भरपूर चिकन आणि राईस घालून तो फ्राईड राईस आपण बनवणार आहे. चिकन फ्राईड राईस इन माय स्टाईल, ते आज आपण बघूया. हे बघा, आपण फ्राईड राईससाठी बीन्स कापतोय. सगळ्यात पहिले कोपरा काढून घेतलेला आहे आणि ह्या बीन्स थोडेसे तिरक्या तिरक्या कापून घेणार आहे आणि पातळ पातळ कापून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्या बीन्स कापून होतील या. हे बघा, असे आपण सगळ्या बीन्स कापून घेणार आहोत राईससाठी. असे लांब लांब. जनरली बीन खूप पातळ असते, म्हणजे साईजने खूप पातळ असते, पण लांब लांब अशी तिरपी तिरपी चिरल्यामुळे ते असे मोठे मोठे स्लाइस त्याचे झालेले आहेत. आपण गाजर घेतलेला आहे. या गाजराला साधारण मी असं मधनं कापतोय आणि या गाजराचे मी स्लाइस करून घेणार आहे. हे बघा, हे बघा, आपलं गाजर मी मगाशी चकत्या करून ज्या घेतल्या त्या एवढ्या पातळ आहेत आणि आता मी ह्याला असे लांब लांब फिंगर्स सारख्या कापणार आहे, पातळ फिंगर सारख्या. इकडे बघा, या सगळ्या चकत्या लावून घेतल्यात. तुम्ही जेवढी छान कटिंग कराल तेवढा तुमचा राईस दिसायला चांगला दिसतो, भाजी पटकन शिजते, म्हणजे ती कच्ची तोंडामध्ये अशी कचकच करत नाही. ह्या काही गोष्टी आहेत ज्या चायनीज मध्ये तुम्हाला फॉलो करायला लागतात. हे बघा, तुम्ही हे बघाल किती पातळ पातळ चकत्या झालेल्या आहेत. ह्या मला राईस मध्ये हव्यात. हे बघा, ही कॅप्सिकम आहे आपली, धुवून घेतलेली आहे. या कॅप्सिकमला मी आता कटिंग करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा जो पुढे आलेला भाग आहे कॅप्सिकमचा, त्याला मी असं कापणार आहे. हे बघा, इकडनं असा मी हा प्रत्येक भाग इकडनं कापून घेणार आहे. हे बघा, जेणेकरून काय होतं, या बिया आतमध्ये राहतात आणि या कॅप्सिकम बिन बियाच्या मला याप्रमाणे बाहेर दिसतात. हे बघा, ही कॅप्सिकम आहे. सगळ्यात पहिले मी हिला ना लांब लांब चिरून घेतो. मी कॅप्सिकमला बारीक कापणार आहे. या कॅप्सिकमचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. तर सगळ्यात पहिले मी तिला लांब कापून घेतो, पातळ. हे बघा, आता मी फिरवतो कॅप्सिकम आणि तिला परत छोटे छोटे तुकडे करणार आहे मी तिचे. हे बघा, अशा पद्धतीत आपली कॅप्सिकम कापून झालेली आहे तयार. तुम्ही जर बघाल तेवढे असे छोटे छोटे बारीक बारीक त्याचे तुकडे आपण करून घेतलेले आहेत. आपण मशरूम घेतलेला आहे. ह्या मशरूमचा कॉर्नर आपण उडून घेतो इकडनं. हे बघा, हे टोक काढतोय मी. या मशरूमला पण पातळ स्लाइस करून घेणार आहे मी. त्यासाठी त्याला मधनं चिरलाय आणि हे बघा, एवढा पातळ मशरूम चिरून घेतलेला आहे आपण. अशा पद्धतीने सगळे मशरूम कापून घेऊ. हा बघा, ही आपली हिरवीगार कांदापात आहे. हे बघा, आता मी ही कांदापात घेतलेली आहे. ही कांदापात मी राईस साठी नंतर वरनं टाकणार आहे. दोन प्रकारे कटिंग करणार आहे मी याची. हे बघा, इथपर्यंत मी याला सगळ्यात पहिले कापून घेणार आहे. हा जो पार्ट आहे हा कांदा पातीचा, हा राईस शिजल्यानंतर कंप्लीट झाल्यानंतर वरनं आपण गार्निशिंग करायला टाकणार आहोत. आणि हा जो कांदा पाताचा भाग आहे हा मी अगोदर टाकणार आहे, कांदा राईस शिजायच्या अगोदर. तर बघा, मी दोन्हीची कटिंग तुम्हाला करून दाखवतो आता. त्याला मी मधून कापतोय
आणि याचे थिन स्लाइसेस करून घेणार आहोत. बघा आपण ही कांद्याची पात तुम्हाला कापून दाखवतोय. कांद्याची पात कापताना पण आपण यांना तिला शक्यतो जेवढी पातळ ठेवता येईल तेवढी ठेवा. जसं कापताना जसा आवाज येतोय तसंच खाताना पण तो क्रंच आला पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. हे बघा मगाशी आपण ज्या दाखवलेल्या बीन्स कापून ठेवलेल्या आहेत इथे भरपूर प्रमाणामध्ये. त्याच्यानंतर कॅप्सिकम कापून ठेवलेली आहे बारीक. हे आपला गाजर आहे, हा बघा गाजर कापून ठेवलेला मगाशी तुमच्या समोर. आणि हा कांदा जो होता कांदा पातीतला कांदा तो इथे कापून ठेवलेला आहे बारीक. हा कांदा पात तुम्ही जर बघाल तर बारीक चिरून ठेवलेला आहे बघा. स्लाइस मशरूम्स. मिक्सर मधनं मिरची काढलेली आहे बारीक मी एकदम. हे बघा आपण ही फ्राईड राईस साठी चिकन आणलेली आहे. या चिकन मध्ये मी थाय पीस चिकन घेतलेले आहेत. ही चिकन मी चांगली धुवून घेतली आहे, छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता ह्याच्या पुढे मॅरिनेशनसाठी मी काय काय करणार आहे तर मी सगळ्यात पहिले 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकतोय. हे मी माझ्या पद्धतीत करतोय, कारण मी ज्यावेळेस मॅरिनेशन करतो त्यावेळेस मी नेहमी त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालतो थोडीशी, जस्ट त्या चिकनला टेस्ट येण्याकरता व्यवस्थित. त्याच्यामध्ये मी एक साधारण 1 चमचाभर एवढा हिरवी मिरची घालणार आहे मॅरिनेशनसाठी. थोडं तुम्हाला अजून तिखट हवं असेल अजून थोडीशी मिरची वाढवा, काही प्रॉब्लेम नाहीये. नेक्स्ट थिंग ह्याच्यामध्ये मी सोया सॉस टाकणार आहे. ह्याच्यामध्ये मी चिली सॉस टाकणार आहे साधारण एक चमचा फक्त, आणि अर्धा चमचा मी त्याच्यामध्ये सोया सॉस घालणार आहे. सोया सॉस फक्त अर्धा चमचा घालायचा आहे, कारण मग तो जास्ती झाला की ती चिकन आहे ना काळी पडते. आपल्याला ती काळी नाही करायची. हे बघा जस्ट फ्लेवर करता अर्धा चमचा मी त्यामध्ये सोया सॉस टाकलेला आहे. बघा याच्यामध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालणार आहे. खूप कॉर्नफ्लॉवर घालायचं नाहीये, थोडासा कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे, जेणेकरून मला एक पातळ कोटिंग येईल त्याच्यावर. एक साधारण मोठा चमचा, एक अर्धा चमचा मी मैदा घालणार आहे. ओके, हे घालून हे बॅटर मला मिक्स करायचं आहे. पण मिक्स करताना ह्याच्यामध्ये मी पाणी नाही घालणार आहे. जर वेळ पडली तरच पाणी घालायचं. मी ह्याच्यामध्ये अंड घालणार आहे आणि ते पण अंड्याचं व्हाईट घालणार आहे मी. तर मी तुमच्या समोर अंड फोडतोय इथे. आणि मला अंड्याचं व्हाईट घालायचं आहे याच्यामध्ये. हे बघा असं मी त्या अंड्याचं येल्लो बाजूला काढून घेणार आहे. असं हे बघा अशा पद्धतीत मी 2 एग व्हाईट काढून एक येल्लो सेपरेट केलेली आहेत. आणि आता मी हे मिक्स करणार आहे तुमच्या समोर सगळं मॅरिनेशन. मला याच्यामध्ये पाणीच घालायचं नाहीये. याच्यामध्ये मला थोडंसं कॉर्नफ्लॉवर वाढवायला लागेल. थोडंसं कॉर्नफ्लॉवर मी अजून घालीन. बंद कर. तर यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. आता माझी चिकन थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवणार आहे मी 20 मिनिटाकरता, आणि मग त्या चिकनला फ्राय करणार आहे मी. हे बघा ह्याच्यापेक्षा जास्ती जाडा लेअर यायला नको. ज्यावेळेस मी चिकन फ्राय करीन तो ऑटोमॅटिकली ही जी लेअर आहे चिकनची ती बरोबर दिसेल मला. आता तुम्हाला ही कदाचित कॉर्नफ्लॉवर कमी वाटत असेल, पण असं नाहीये. ज्यावेळेस ती फ्राय होईल त्यावेळेस तुम्हाला अंदाज येईल की जो कॉर्नफ्लॉवरचा लेअर आहे तो बरोबर त्याला लागलेला आहे. हे बघा हा मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. या नॉनस्टिक पॅन मध्ये मी एखादा टेबलस्पून तेल घालणार आहे आणि ते चिकन शॅलो फ्राय करून घेणार आहे. हे तेल चांगलं गरम होऊन देणार आहे मी स्मोक पॉइंट पर्यंत. मी चिकन टाकायला सुरुवात करणार आहे. आपली चिकन अर्धा तास मॅरिनेट झालेली आहे. तर मी आता याच्यामध्ये
चिकन फ्राय करायला टाकतो. हा गॅस मोठाच ठेवायचा आहे, थोडीशी गॅप ठेवायची आपल्याला ही चिकन फ्राय करताना. हे बघा आपण चिकन याच्यामध्ये टाकलेली आहे. आपण मोठ्या गॅसवर ठेवली आहे हिला. मोठ्या गॅसवर ठेवली आहे त्याचं कारण असं आहे की त्याचे जे पोर्स आहेत ते सगळे सील व्हायला पाहिजेत. आता तुम्हाला साधारण लक्षात आलं असेल याची कोटिंग याच्यावर चढलेली आहे म्हणून. हे बघा सगळे चिकनचे पीसेस सेपरेट झालेले आहेत. आपण याला एक अर्ध्या मिनिटामध्ये एकदा पलटी मारूया. हे बघा याला आपण पलटी करूया आता. साधारण तुम्हाला बघितलं पलटी झालेले आहेत पीसेस. कॉर्नफ्लॉवरची चांगली कोटिंग आली आहे बघा याच्यावर, तुम्हाला दिसेल इथे. मी आता गॅस बारीक करून यावर कव्हर करणार. हे बघा मी याचं झाकण काढून बघतोय आता. हे बघा तुम्हाला साधारण लक्षात आलं असेल हे बघा आपली चिकन आहे. हे तुम्ही बघाल तर चिकन चांगली शिजलेली आहे, त्याला चांगला ब्राऊन कलर आलेला आहे. हे फक्त जरा तिला कट करून बघतो जरा टेस्ट शिजली की नाही ती. बंद करा. हे बघा आपली चिकन शिजलेली आहे. आपण परत एक सेकंड बॅच मध्ये उरलेली चिकन शिजून घेऊया आणि मग ती राईस मध्ये टाकायला मोकळे. हे बघा आपण मगाशी चिकन घेतली होती, ते चिकन जरा जवळून बघा कशी क्रिस्पी छान झालेली आहे बघा. आता ह्या चिकनला आपण कापून घेणार आहोत राईससाठी. खूप मोठी नाही पण एक साधारण तुम्हाला आता कट करताना लक्षात येत असेल की किती टेंडर झालेली आहे. हे बघा थोडंसं जवळून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. हे बघा एकदम ज्युसी झालेली आहे, यातनं दाबल्यावर ज्यूस बाहेर येतोय. अशी चिकन व्हायला पाहिजे. ही अशा प्रकारे मी ही सगळी चिकन कापून घेणार आहे छोटे छोटे तुकडे. हा बघा आपण हा राईस शिजवून घेतलेला आहे. तुम्ही जर बघाल तर असा हा मोकळा व्हायला पाहिजे राईस. हा राईस करताना आपण काय करतो, सगळ्यात पहिले बासमती राईस घेतो. त्या बासमती राईसला अर्धा तास आपण पाण्यामध्ये भिजत ठेवतो. पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर जनरली आपण राईस शिजवतो तर 1 पेला तांदूळ असेल तर 2 पेले पाणी घेऊन आपण तो राईस शिजवतो. ओके, तर ज्यावेळेस आपण हा भात वेळून घेतो त्यावेळेस आपण 1 पेला तांदळाला 4 पेले पाणी घालतो. ते पाणी उकळत ठेवतो आणि त्याच्यामध्ये आपण राईस टाकतो. राईस टाकल्यानंतर साधारण तो 90% शिजला की त्या राईसला आपण पाणी काढून टाकायचं, पाणी सेपरेट करायचं त्याचं. ओके, त्यामध्ये थोडंसं ऑइल घाला पाहिजे तर मी घालतो, तुम्ही नाही घातलं तरी चालेल. पण राईस असं सुटसुटीत व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण ते पाणी काढतो तर तो भात गरम असतो, त्या गरमीमध्ये उरलेला जो 5% राईस असतो तो त्यामध्ये शिजतो आणि मग त्याला सुटसुटीत करून घ्यायचा, फॅनवर गार करत ठेवायचा आणि अशा पद्धतीमध्ये हा राईस होतो. तुम्हाला हवा असेल तर व्हिडिओ हा कधीतरी नंतर टाकून देईन मी. याला आपण स्टार अनीस म्हणतो किंवा आपण याला बादल फुल म्हणतो किंवा स्टार फुल पण म्हणतो. मी ज्यावेळेस राईस बनवतो त्याच्यामध्ये मी ह्याची पावडर घालतो. लास्टला जेव्हा तो राईस तयार होतो त्यावेळेस त्यांनी मला एक वेगळी टेस्ट येते, म्हणून मी हा माझ्या व्हेरियंट ऑफ फ्राईड राईस मध्ये मी याची पावडर घालतो. एक चेंज म्हणून ही काश्मीरी लाल मिरची आहे ती पण मी कधी कधी घालतो आणि राईस बनवतो. आज जो राईस बनवणार आहे मी त्याच्यामध्ये मी ही सुकी मिरची टाकणार आहे, कापून हे जे तुकडे टाकणार आहे. त्यावेळेस मी त्या राईसवर एक ऑमलेट पण घालणार आहे. त्यासाठी ज्या फ्राईड राईसमध्ये जे अंडं लागतं नॉर्मली ते आपण कसं बघतो, लोक अंडं फोडतात, त्याला फेटतात आणि ते राईसमध्ये घालतात, राईस बनवतात, बरोबर आहे. पण मी नुसता अंडं फेटून ते बनवत नाही, तर मी त्याच्यामध्ये काही फ्लेवर्स पण मिक्स करतो. कारण
ते अंड खाताना खूप फ्लेवरफुल लागतं. तर काय काय फ्लेवर घालतो, तर सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये मी मीठ घालतो. जनरली आपण हॉटेलमध्ये बघतो त्यावेळेस कोणीही मीठ घालत नाही. त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे. ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची जी मगाशी तुम्हाला दाखवलेली ती घालणार आहे. थोडीशी तुम्हाला किती तिखट आवडतं त्याप्रमाणे ती मिरची घालायची. आणि ह्याच्यामध्ये मी व्हाईट पेपर घालणार आहे. व्हाईट पेपरची पावडर घालणार आहे अर्धा चमचा. याने त्या अंड्याला उत्कृष्ट फ्लेवर येतो. ज्यावेळेस तुम्ही राईस मधलं अंड खातात त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येतं की राईस अंड खूप फ्लेवरफुल आहे आणि फुल फेटून घ्यायचं याला. या अंड्यामध्ये जे व्हाईट लम्स असतात ते सगळे मिक्स व्हायला पाहिजेत. आता तुम्ही बघितलं तर अंड खूप छानपैकी मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये मिरचीचे तुकडे दिसत आहेत तुम्हाला आणि हे अंड खूप फ्लेवरफुल आहे. जनरली आपण फ्राईड राईस मधले जे अंड खातो, जे हॉटेलमध्ये आपण घेतो, त्या अंड्यामध्ये तुम्हाला ते अंड आळणी लागतं. कारण ते लोक अंड्यामध्ये कधी मीठ घालत नाहीत. ते डिरेक्टली ते अंड फ्राय करतात, त्यामध्ये राईस घालतात आणि एकदाच फक्त मीठ घालतात. त्याच्यामुळे तुम्हाला तो राईसचा टेस्ट करायला चांगला लागतो, पण त्यातलं जे अंड असतं ते नेहमी आळणी लागतं. तर ह्या फ्राईड राईस प्रमाणे या अंड्यामध्ये मीठ घातल्यामुळे ते अंड कधीही तुम्हाला आळणी लागणार नाही. तुम्हाला प्रत्येक अंड्याच्या घासामध्ये तुम्हाला एकदम परफेक्ट अमाऊंट ऑफ मीठ दिसणार आहे. त्याप्रमाणे आपण त्या राईसमध्ये मिठाची ऍडजस्टमेंट करून घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया फ्राईड राईससाठी. हे बघा, ही आपले कढई तापलेली आहे. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून ऑइल घालतोय मी. हे बघा, गॅस आपण मोठाच ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी अंड घालतोय. बऱ्यापैकी भरपूर अंड घालायचं याच्यामध्ये. हे अंड फ्राय होत आहे. त्याच्यामध्ये त्या लाल मिरच्या आहेत, काश्मीरी लाल मिरच्या, त्या पण मी फ्राय करून घेणार आहे. ह्या मिरच्या घालायच्या की नाही घालायच्या ह्या ऑप्शनल आहे गाईस तुमच्यावर. तुम्हाला हवं असेल तर टाका, तुम्हाला नको असेल तर नका टाकू, काही प्रॉब्लेम नाही. माझ्या फ्राईड राईसच्या व्हेरियंटमध्ये मी या गोष्टी घालतो जेणेकरून भरपूर टेस्टी होतं ते. आता मी थोडा गॅस बारीक केलाय. याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी भरपूर प्रमाणामध्ये फरसबी घालतोय, जी मी कापून ठेवली होती. ओके, भरपूर व्हेजिटेबल्स घालायचे. कांदा जो आपण कापून घेतला होता तो कांदा टाकलाय. कॅप्सिकम टाकणार आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये हँडफुल ऑफ मशरूम घालणार आहोत. हे बघा. ओके, अजून थोडे मशरूम घातले तरी चालेल. आता जेवढ्या ह्या भाज्या दिसत आहेत तुम्हाला, ओके, तेवढंच राईस आपल्याला घालायचंय. असं पकडून चाला. भरपूर भाज्या आणि राईस. आता हळूहळू तुम्हाला असं लक्षात येईल मला या भाज्या शिजवून घ्यायच्या. मला कच्च्या भाज्या ठेवायला आवडत नाहीये. तर आपण ऑलमोस्ट त्याच्यामध्ये पाऊण पेक्षा जास्ती त्या भाज्या शिजवून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण भाज्यांपुरतं याच्यामध्ये मीठ घालूया, चिमूटभर. फक्त भाज्यांपुरतं चिमूटभर मीठ, बस, दॅट्स इट. आणि एक मोठ्या गॅसवर या भाज्या आपण सॉते करूया 1-2-3 मिनिटाकरता. आपली ही भाजी शिजलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चिकन पण घालून घेऊया. तुम्हाला जेवढी हवी त्या हिशोबात चिकन घाला त्यामध्ये. एवढी चिकन मला एक राईसला योग्य वाटते, एवढी चिकन घातली आहे मी. आणि मगाशी मी गाजर घातला नव्हता, तो गाजर मी आत्ता घालणार आहे. का माहितीये का? कारण मला ते गाजर शिजला नाही नव्हता पाहिजे.
त्या गाजराचा क्रंच यायला पाहिजे मला, म्हणून मी आत्ता गाजर घातलाय आणि इमिडिएटली मी याच्यामध्ये आता राईस घालणार. जेवढी आपली भाजी आहे अप्रॉक्सिमेटली तेवढाच राईस आपण घालूया याच्यामध्ये. एक साधारण एक फुल फ्राईड राईस म्हणूया आपण याला. गॅस मोठा ठेवायचा आहे. असा राईस आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. आता या सिझनिंग्स मिळून घ्यायच्या. आता काय काय सिझनिंग्स आपण त्यामध्ये टाकून जातो ते क्विकली बघूया. आपण जर तुम्ही बघितलं तर राईस एकदम कलरफुल आहे. त्या राईस मध्ये मी कुठल्याही प्रकारचा कलर घालणार नाही, कारण मला कलर घालायला आवडत नाही. आता मी याचा गॅस बारीक केलेला आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी मीठ घालणार आहे. आपल्या अंड्यामध्ये मीठ आहे, भाजीमध्ये थोडंसं मीठ घातलं होतं. आता आपल्याला फक्त राईस पुरतं मीठ घालायचं याच्यामध्ये. सेकंड थिंग आपण त्यामध्ये घालणार आहोत व्हाईट पेपर. एक अर्धा टीस्पून पेक्षाही कमी आहे बघा, साधारण एवढा. गॅस मोठा करून आपण याला मिक्स करून घेऊया. शक्यतो तुम्हाला जेवढा कमी कालथा लावता येईल तेवढं बेटर आहे. तेवढे दाणे तुटणार नाहीत, म्हणून मी हा राईस उडवतोय फक्त. आता या राईस मध्ये मी सगळ्यात पहिले घालणार आहे सोया सॉस. हे बघा, एवढाच फक्त सोया सॉस घालायचा आहे मला, अर्धा चमचा. कारण नाही तर तो राईस आहे ना काळा होईल, त्याला काळा फ्लेवर येईल. मला तो राईस काळा व्हायला नकोय, म्हणून लाईट सोया सॉस घातलाय मी याच्यामध्ये. थोडस अजिनोमोटो घालणार आहे मी याच्यामध्ये राईस. हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नसेल घालायचं नका घालू. मी अर्धा चमचा अजिनोमोटो घातलेला आहे. आणि याच्यामध्ये मी थोडस चिली सॉस घालणार आहे बघा, एक थेंब, फक्त 2 थेंब चिली सॉस, दॅट्स इट. आणि याच्यामध्ये मी माझा तो फेवरेट मसाला, जो मी स्टारफुल मसाला म्हणालो होतो, तो घालणार आहे. गॅस मोठा केला आहे मी. शक्यतो प्रयत्न करा की राईसचे दाणे तुटले नाही पाहिजेत. अशा पद्धतीने चांगला मिक्स झालेला आहे. ऑलमोस्ट राईस तयार आहे आता. आणि मी याच्यामध्ये आता स्टारफुल दाखवला होता त्याची पावडर करून घेतलेली आहे. आणि एक साधारण अर्धा चमचा स्टारफुल पावडर घालणार आहे मी याच्यामध्ये. हे बघा, खूप अप्रतिम फ्लेवर येतो. हा माझा आवडता फ्लेवर आहे. आता बघा, आणि लास्ट मध्ये याच्यामध्ये मी कांदा पात घालणार आहोत आहे. हे बघा, भरपूर कांदा पात घाला, तो राईस एकदम कलरफुल दिसायला हवा. गॅस मोठा करून त्याला एक फायनल स्टर देतोय मी. चायनीज स्टाईल ऑमलेट. मी आता एका बोल मध्ये प्लेट करून घेतोय. एक टेबलस्पून ऑइल, त्याच्यामध्ये मी अंड टाकतोय. आता बघा, अंड मी असं फिरवून टाकतो बरं का राईस, त्यामुळे त्याला एक वेगळं मस्तपैकी असं खुसखुशीत लेअर सारखं तयार होतं, जे मला हवं ऑमलेटला. असं अंड फिरवून घ्यायचं जमल्यास. हे बघा, ऑमलेट बनवून राईस तयार आहे आपला आणि खायला रेडी आहे.
बघा आपला राईस रेडी आहे. तुम्ही जरा जवळून कॅमेरा मारून तुम्हाला लक्षात येईल राईस कसा ऑमलेट क्रिस्पी झालेला आहे. राईस मस्तपैकी झालेला आहे छान. एक याचा कॉर्नर तोडतोय मी फक्त आणि मस्त एकदम जबरदस्त गाईज. अशा पद्धतीने फ्राईड राईस करून बघा. यू विल एन्जॉय मॅश फ्राईड राईस. बाय बाय गाईज. मला भूक लागली आहे तुला. ऍक्च्युली आहे ना हा जो मशरूम आहे ना, मशरूम काय सगळ्याच भाज्या आपण साध्या सुरीने पण कापू शकतो. पण चॅनलला दाखवायचं आहे म्हणून आपली जरा शोबाजी करून आपण जरा असे चॉपर बिपर दाखवतो आणि त्यांनी कटिंग विटिंग केलेली दाखवतो. बाकी काही गरज नसते. बघा त्या छोट्या सुरीने पण आहे ना पटापट असा छान पातळ मशरूम कापून होतो असं मला पर्सनली वाटतं. तर फक्त जो पहिल्या 2-4 मशरूम जे दाखवले होते ना मी, तेच फक्त तुम्हाला आहे ना मोठ्या सुरीने दाखवले होते. बाकी सगळं काम ऍक्च्युली छोट्या सुरीनेच झालेलं आहे. हे बघा स्टाईल मारायला ऍक्च्युली मी ती मागाशी पलटी मारली, पण ऍक्च्युली आपण बघा जे करताना आहे ना त्या चमच्यानेच पलटी मारतो. कारण सगळे पीस कधी एका हाती आपलं ऐकून कधी पलटी होत नाही. हे बघा हे अंड चोचले असतात हे सगळं उडवायचे. खरं अंड तर आहे ना कालथ्यानेच पलटी मारतो आपण. हे बघा आता आहे ना खरं सांगायचं तर व्हिडिओसाठी आपल्याला ते उडवायला लागतं अंड बिंड. आता तुम्हाला माहिती आहे किती तेल उडते बघा इथे समोर. बायको एवढं बोमा मारते, अहो काय राईस उडवत बसलायत, काय ते ऑमलेट उडवत बसलायत. तुमचं सगळं झाल्यानंतर मला ते साफसफाई करायला किती त्रास होतो काय सांगायचं. पण आपण आपलं कालथ्यामध्ये ऑमलेट घेतले पलटी मार. मित्रांनो आपण हा जो राईस बनवतोय ना तो कालथ्यानेच पलटी मारत असतो. उडवा उडवी आहे ना बस शोबाजी आहे फक्त बस. एक पाव चमचा मिरची घातली आहे त्यामध्ये. ती मिरची थोडी तडतडून देणार आहे. आणि जर तुम्ही बघाल तर मगाशी जे आपण येल्लो काढलं होतं की नाही मित्रांनो, हे बघा हे आम्ही अशी कुठलीही गोष्ट वाया जाऊन देत नाही. ह्याच्यामध्ये किंचितचं मीठ घालतो, एकदम किंचितचं मीठ. त्याला स्क्रॅम्बल करणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही ते येल्लो काढलंय ते आम्ही वाया घालवणार, फेकून देणार, आम्ही खूप कॅलरी कॉन्शियस आहोत, कोलेस्ट्रॉल वाढेल म्हणून आम्ही अशा काही गोष्टी खात नाही वगैरे. काय नाही, आम्ही सगळं खातोय. बघा ह्याच्यात मिरची आहे, मीठ आहे, फक्त मिरची मीठ बस. आणि थोडस शो साठी ह्याच्यामध्ये मी कांदा पात घालणार आहे बस. दॅट्स इट, डन, सॉर्टेड. खूप जास्ती फ्राय करून घ्यायचं नाही याला. हे आपण अंड्याचं येल्लो करून घेतलं होतं. ऍक्च्युली आम्ही अशा गोष्टी यांना करतो सगळं, पण आम्ही कॅमेरा वगैरे दाखवत नाही. माझा कॅमेरा म्हणला पण जरा खायला देतोय मित्रांनो. हवा कसं आहे, एक नंबर ना. ते आम्ही येल्लो खात नाही, आम्ही खूप हेल्थ कॉन्शियस आहोत, त्याच्यामध्ये खूप कॅलरीज असतात, आम्ही खात नाही असं काय नसतं. आम्ही कॅमेरा एकदा बंद झाला ना सगळं खातो. ग्रेट.